नमस्कार मंडळी, या विशेष विश्लेषणात आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अत्यंत कठीण वळणावर येतो. तो विषय म्हणजे आपला आत्मविश्वास. बघा, आयुष्यात कधीतरी आपल्याला असं नक्कीच वाटतं की आपण काहीच नाहीयेत, आपण पूर्णपणे अपयशी ठरलोय किंवा लोकांनी आपल्याला चारी बाजूनी नाकारलंय. आपण इतके निराश होतो की वाटते एका खोल खड्ड्यात पडलोय. पण इथूनच खरी गंमत सुरू होते. आपल्या आयुष्यातील हे जे सर्वात कठीण क्षण असतात ना, तेच खऱ्या अर्थाने आपली खरी ताकद आणि एक भक्कम आत्मविश्वास बांधण्यासाठी सर्वात उत्तम पाया कसा ठरतात, हे आज आपण या माहितीतून अगदी सविस्तर उलगडून पाहणार आहोत. आता साहजिकच हा प्रश्न पडतो की आयुष्याच्या एकदम तळाशी असणं किंवा रॉक बॉटमला असणं हा आपला सर्वात मोठा फायदा कसा काय असू शकतो. कसं आहे ना, जेव्हा आपण अगदी तळाला पोचतो तेव्हा आपल्या अंगावरचे सगळे खोटे मुखवटे गळून पडतात. गमावण्यासाठी काहीच उरलेलं नसतं. कोणताही दिखावा नाही, कसलाही भरम नाही. त्या क्षणी आपण स्वतःला एका अगदी खऱ्या आणि पारदर्शक आरशात पाहतो. आणि खरं सांगू, तिथूनच खऱ्या बदलाची, एका नव्या प्रवासाची सुरुवात होते. आणि म्हणूनच हे वाक्य अक्षरशः 100% खरं आहे. जेव्हा आपण पूर्णपणे अपयशी ठरतो किंवा आपल्याला नाकारलं जातं, तेव्हा आपल्याला स्वतःला नव्याने सिद्ध करण्याची एक अगदी कोरी पाटी मिळते. तो खड्डा आपल्याला शून्यातून पुन्हा एकदा विश्व निर्माण करण्याची आणि स्वतःवरचा एक अस्सल विश्वास निर्माण करण्याची जबरदस्त संधी देतो. तिथे कोणीही आपल्याला जज करत नसतं, कारण आपण आधीच तळाशी असतो. तिथून फक्त एकच रस्ता उरतो, आणि तो म्हणजे वर जाण्याचा. चला तर मग खऱ्या आत्मविश्वासाची व्याख्या नक्की काय आहे हे आधी समजून घेऊया. आपण अनेकदा काय करतो, एखादा माणूस लोकांसमोर जोरात किंवा अगदी सहज भाषण देतोय हे पाहिलं की त्याला आत्मविश्वासी मानतो. पण एक मिनिट, लोकांसमोर बोलता येणं हे फक्त एक कौशल्य आहे, तो आत्मविश्वास नाहीये. खरा आत्मविश्वास म्हणजे माझा स्वतःवर असलेला पक्का विश्वास. ही आतून येणारी गोष्ट आहे. याला कोणत्याही बाह्य दिखाव्याची गरज नसते. आपण कसे दिसतो किंवा किती छान बोलतो यापेक्षा आपण आतून किती खंबीर आहोत याला खरा आत्मविश्वास म्हणतात. हे समजण्यासाठी एक अगदी रोजच्या आयुष्यातलं उदाहरण पाहूया. समजा 20 वर्ष मस्त जेवण बनवणारे एखादे काका किंवा काकू आहेत. त्यांच्या हाताला एक वेगळीच जादू असते. त्यांना कदाचित हजारो लोकांसमोर उभं राहून त्यांची रेसिपी अजिबात समजावून सांगता येणार नाही. पण जेव्हा ते त्यांच्या स्वयंपाकघरात असतात ना, तेव्हा त्यांचा तो शांत आत्मविश्वास त्यांच्या कामातून स्पष्ट दिसतो. कारण आत्मविश्वास हा नेहमी कृतीतून येतो, फक्त बोलण्यातून नाही. आता आपण एका खूप सामान्य गैरसमजाकडे वळूया. अंतर्मुख म्हणजेच इंट्रोवर्ट्स आणि बहिर्मुख म्हणजेच एक्स्ट्रोवर्ट्स यांच्याबद्दलचा गैरसमज. हे बघा, हे खूपच रंजक आहे. आपल्या मानसिक ऊर्जेची बॅटरी कशी चार्ज होते? अंतर्मुख किंवा शांत लोक स्वतःची ऊर्जा एकटे राहून स्वतःसोबत वेळ घालून वाढवतात, तर बहिर्मुख लोक इतरांशी बोलून गप्पा मारून चार्ज होतात. ही फक्त आपली बॅटरी चार्ज करण्याची एक पद्धत आहे. याचा आपण स्वतःवर किती विश्वास ठेवतो याच्याशी दुरान्वयीही संबंध नाही. एक अत्यंत शांत राहणारी व्यक्तीसुद्धा आतून प्रचंड, खऱ्या अर्थाने आत्मविश्वासी असू शकते. मोठ्याने बोलणं म्हणजे कॉन्फिडन्स नाहीये. जर कोणी लाजाळू असेल तर ती फक्त संवादाची म्हणजे कम्युनिकेट करण्याची एक अडचण आहे. त्यांना लोकांशी बोलताना कदाचित योग्य शब्द सापडत नसतील, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांना त्यांच्या कामावर किंवा स्वतःवर विश्वास नाही. आपल्याला ह्या दोन गोष्टींची गलत करणं आता थांबवावंच लागेल. यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकांच्या मान्यतेचा किंवा व्हॅलिडेशनचा सापळा कसा तोडायचा. होतं काय, आपण अनेकदा आपला आत्मविश्वास इतरांच्या प्रतिक्रियांवर मोजायला लागतो. जर कुणाला आपलं काम आवडलं नाही की आपण लगेच स्वतःला कमी लेखायला लागतो. पण इथे आपण एक खूप मोठी गोष्ट विसरतोय. आपले स्वतःच्या कामावर असलेले प्रेम आणि मेहनत ही पूर्णपणे एक वेगळी गोष्ट आहे, आणि इतरांना ते काम किती समजले ही पूर्णपणे दुसरी गोष्ट आहे. दुसऱ्याने नाकारले म्हणून आपली मेहनत शून्य ठरत नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि इथेच मुखवटे घालण्याचा सर्वात मोठा धोका निर्माण होतो. जेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो, तेव्हा आपण खोटा आत्मविश्वास दाखवण्याचा आटापिटा करतो. फक्त बोलबच्चनगिरी करून लोकांना पटवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते ना, तेव्हा आपली भंबेरी उडते. हा खोटा मुखवटा आपला खरा आत्मविश्वास आतून पूर्णपणे पोखरून काढतो, कारण तिथे वास्तवाचा कोणताही आधार नसतो. मग आता प्रश्न असा आहे की हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं. खऱ्या सामर्थ्यासाठी काही व्यावहारिक पावलं पाहूया. आत्मविश्वास ही काही एका रात्रीत उभी राहणारी इमारत नक्कीच नाहीये. तो एका विटेने बांधलेल्या भक्कम भिंतीसारखा असतो. जेव्हा आपण रोज एखादी छोटीशी कृती करतो, त्यात अगदी थोडंसं का होईना यश मिळवतो, तेव्हा तो यशाचा छोटा अनुभव एका विटेसारखं काम करतो.
अशा अनेक छोट्या छोट्या विटांवर आपला खरा आत्मविश्वास उभा राहतो. मोठ्या, एकदम अशक्य वाटणाऱ्या उड्या मारण्यापेक्षा रोजच्या छोट्या पण सातत्यपूर्ण कृती खूप खूप जास्त महत्त्वाच्या असतात. कधीकधी डोकं जाम होतं ना, आपण नकारात्मक विचारांच्या अशा चक्रात अडकतो की त्यातून बाहेर पडणं कठीण होतं. अशा वेळी हे बॉडी स्नॅप नावाचं अत्यंत सोपं शारीरिक तंत्र वापरून पहा. जेव्हा मनात खूप शंका येतात, एकदम ब्लँक वाटतं, तेव्हा फक्त जागेवर उभे राहा. आधी उजवा पाय हलवा, मग डावा पाय हलवा. ऐकायला खूप साधं वाटेल, पण ही छोटीशी कृती आपल्या शरीराला जागे करते आणि मनाला त्या नकारात्मक विचारांच्या गर्तेतून एका झटक्यात बाहेर काढते. विचार करत बसण्यापेक्षा कृतीकडे वळण्याचा हा एक भन्नाट मार्ग आहे. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अगदी सहज अंमलात आणू शकतो. नेहमी शब्दांपेक्षा कृतीला प्राधान्य द्या. बोलणं आणि कॉन्फिडन्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे कायम लक्षात ठेवा. आपण जसे आहोत त्यानुसार स्वतःला वेळ देऊन ऊर्जा मिळवा. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा अपयश येतं ना, तेव्हा त्याला आपला शेवट किंवा पराभव अजिबात मानू नका. तो फक्त एक फीडबॅक आहे, जो आपल्याला सांगतोय की पुढच्या वेळी नक्की कोणता बदल करायचा आहे. या सगळ्या प्रवासातून आपण पोहोचतो ते अस्सलपणाच्या ताकदीकडे. आतून आपण जसे आहोत तसे राहण्याचं सामर्थ्य. जेव्हा आपण दुसऱ्यांसारखं बनण्याचा, कोणाची तरी कॉपी करण्याचा अट्टाहास सोडून देतो आणि स्वतःच्या सर्व उणीवा आणि बलस्थानांसकट स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो ना, तेव्हा एक अगदी नैसर्गिक आत्मविश्वास आपल्यात जागा होतो. आपले यश असो वा अपयश, या दोन्ही गोष्टींचा अभिमानाने स्वीकार करायला हवा. मी जसा आहे तसाच आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, हे जेव्हा आपण जगाला सांगण्याचं धाडस करतो, तेव्हा जगातली कोणतीही ताकद आपला आत्मविश्वास हिरावून घेऊ शकत नाही. चला तर मग, शून्यापासून ते खऱ्या अस्सल आत्मविश्वासापर्यंतच्या या प्रवासाचा निष्कर्ष काढूया. शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की या जगाने आपल्याला कितीही वेळा नाकारलं, कितीही वेळा आपण अपयशी ठरलो, तरीही जर आपण पुन्हा पुन्हा उठून उभे राहिलो आणि प्रयत्न करत राहिलो, तर हाच आपला खरा आत्मविश्वास आहे. जेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास एकदम पक्का असतो ना, तेव्हा आज नाही तर उद्या या जगाला आपल्यावर विश्वास ठेवावाच लागतो. हा विचार कायम कोरून ठेवण्यासारखा आहे. आत्मविश्वास म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी किंवा इम्प्रेस करण्यासाठी घातलेला कोणताही मुखवटा नाही. तो म्हणजे रोज सकाळी उठून स्वतःच्या खऱ्या सत्यासोबत जगण्याचं धाडस आहे. हे सत्य मोठ्याने ओरडून सांगा किंवा अगदी शांतपणे आपल्या कृतीतून दाखवून द्या, पण ते नेहमी स्वतःचं आणि एकदम अस्सल असलं पाहिजे. हाच तो शांत पण कधी न तुटणारा आत्मविश्वास आहे. जर हे विश्लेषण आवडलं असेल आणि यातून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा. यातला कोणता भाग सर्वात जास्त आवडला आणि उपयोगी वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा. जाता जाता एका प्रश्नाचा नक्की विचार करा. जर आज आपले सगळे खोटे मुखावटे गळून पडले तर त्यामागे कोणता खरा अस्सल आत्मविश्वास उभा राहील? पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि कृती